भारतीय जनता पार्टी किती त्रास देते, अंतर्गत संघर्ष कसा लावते, एकमेकांमध्ये भांडणं कशी लावतात हे उघड येते। त्यामुळे नगरसेवक त्या तिकडे कंटाळलेले आहेत, म्हणून ते इतर पक्षाचा शोध घेत आहेत। नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडनं सुधाकर बडगुजर हे उमेदवारी करताय आणि आता मतदानाला अवघे काही दिवस बाकी असताना प्रचारामध्ये देखील ते आघाडी घेताना पाहायला मिळत आहे। माझ्यासोबत स्वतः उमेदवार असलेले सुधाकर बडगुजर आहेत। भाऊ, मोठ्या प्रमाणात प्रचारामध्ये आघाडी घेताय, प्रचार सुरू आहे, कसा प्रतिसाद मतदारांचा मिळतोय? मतदारांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे। महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष अतिशय चांगलं काम करत आहेत। शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, राष्ट्रवादीचे असतील, काँग्रेस पक्षाचे असतील, आपचे असतील, कम्युनिस्टचे असतील, सर्वच पक्षाचे पदाधिकारी छान काम करत आहेत, त्यामुळे विजय निश्चित आहे। भाऊ, आता विद्यमान आमदार असलेल्या सीमा हिरे यांच्याकडनं वेगवेगळे गंभीर आरोप आपल्यावर केले जात आहे। कुठेतरी आता निवडणूक देखील एक वेगळ्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे, कसं बघता या आरोपांकडे? त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकांनी त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केलेत, निष्क्रियतेचे आरोप केलेत। त्यांचा खुलासा त्यांनी आधी करावा, नंतर माझ्यावर आरोप करावा। प्रचार सुरू आहे, अवघे काही दिवस बाकी आहे, उद्धव ठाकरेंची देखील सभा होते, नाशिकमध्ये सभेचं आयोजन केलं जात आहे। अनेक राजकीय समीकरणं नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये बदलणार अशी चर्चा सुरू आहे, सत्यता नेमकी त्यातली काय? उद्धव साहेबांची सभा अत्यंत प्रचंड जनसमुदायाने होईल आणि ते काय बोलत आहेत, शिवसैनिकांना काय आदेश देत आहेत, त्याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे, उत्सुकता आहे। 15 तारखेची निश्चितपणाने साहेबांची वाट बघत आहेत शिवसैनिक आणि त्या दिवशी निर्णायक सर्व मतदारसंघामध्ये निर्णायक भूमिका राहील। आपण स्पष्ट बोलत नाहीये, मात्र अनेक भाजपचे माजी नगरसेवक जे आहे ते प्रवेश करणार असली अशी माहिती देखील समोर येते। कालच संजय राऊत यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं 2 नगरसेवकांनी, माजी नगरसेवकांनी किंवा नेत्यांनी प्रवेश करणार असल्याची अधिकृत माहिती दिली आहे। काय नेमकं त्या संदर्भात सांगा? महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येतं आहे आणि भारतीय जनता पार्टीने ज्या कार्यकर्त्यांवरती, नगरसेवकांवरती अमानुष अत्याचार केला आहे तो कदाचित उघडकीस आलेला आहे। त्यामुळे गमिनी काव्याने फार काळ टिकत नाही। जे संघर्ष जो होतो आहे आपसामध्ये, त्यांच्या पक्षामध्ये, तो आता उघडकीस येतो आहे आणि उघडपणे बोलत आहेत भारतीय जनता पार्टी किती त्रास देते, अंतर्गत संघर्ष कसा लावते, एकमेकांमध्ये भांडणं कशी लावतात हे उघड येतं आहे। त्यामुळे नगरसेवक त्या तिकडे कंटाळलेले आहेत, म्हणून ते इतर पक्षाचा शोध घेत आहेत। आपल्या प्रचारामध्ये महिलांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आहे। मतदारांना नेमकं काय आव्हान करताय? पहिली विधानसभा निवडणूक आपण लढताय, कशा पद्धतीने मतदारांचा जो आहे तो प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो तुम्हाला? मतदारसंघामध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी निश्चितपणाने मतदारांची भूमिका ही आमच्या बाजूने दिसते आहेत आणि चेहऱ्यावरनं लगेच कळतं आहे की मतदार हा आपल्या बाजूने आहे। तिरंगी लढत होतीये नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये। मनसेने उमेदवार दिलाय, महायुतीकडनं भाजपने उमेदवार दिलाय, महाविकास आघाडीकडनं ठाकरे गटाचे उमेदवार आपण आहे। या विरोधकांचं नेमकं कसं आव्हान वाटतं? नाही, ते दोघांमध्ये स्पर्धा, 2 नंबर कोण राहील त्यांची ती स्पर्धा आहे। माझा विजय निश्चित आहे। नक्कीच हे होते सुधाकर बडगुजर, ते आता नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचार करताय। आपण बघतोय भर उन्हामध्ये प्रचाराचे जे संपूर्ण कार्यकर्ते आहेत ते आता मतदारांपर्यंत पोहोचताय, सुधाकर बडगुजर यांचा प्रचार करताय आणि सुधाकर बडगुजर यांचं देखील म्हणणं आहे की येणाऱ्या काळामध्ये विरोधकांचं कोणतंही आव्हान नसेल आणि आव्हानासोबत माझा विजयाची जी आहे ती खात्री मला आहे, त्यामुळे मतदार हा माझ्या पारड्यात कौल टाकतील असं देखील आता उमेदवार असलेले सुधाकर बडगुजर यांनी आपल्याशी बोलताना स्पष्ट केलं आहे। कॅमेरामन मयूर बारकेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।